गुरुवारी सायंकाळी कणकवली जानवली येथे कार आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला। या अपघातात कणकवली शिवाजीनगर येथील अंजली अमित साळवी या गंभीर जखमी झाल्या होत्या। उपचारासाठी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचाराआधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले। याबाबत अधिक माहिती अशी की जानवली रतांबी व्हाळ येथे अंजली अमित साळवी यांच्या दुचाकीला ठोकून अंजली यांच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेली पसार झालेली इनोव्हा कार ही शिरगाव चेकपोस्टवर देवगड पोलिसांना सापडली। अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक अवधूत मनोहर धुमाळी राहणार जामसंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जानवली येथे 14 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारने अंजली साळवी यांच्या दुचाकीला धडक देऊन पसार झाली होती। जानवली येथे अपघात घडल्यानंतर सदर अपघातग्रस्त कारसह चालक कारसह घटनास्थळावरून पसार झाला होता। शिरगाव चेकपोस्टवर सदर इनोव्हा कार आली असता ऑन ड्युटी ASI डगरे यांना इनोव्हाच्या गाडीचा दर्शनी डावा भाग तुटलेल्या अवस्थेत दिसल्याने त्यांना संशय आला। डगरे यांनी चालकाकडे चौकशी केली असता चालक धुवाळी याने चिरे भरलेल्या ट्रकने इनोव्हाला धडक दिल्याची माहिती दिली। ASI डगरे यांना संशय आल्यामुळे त्यांनी पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांना माहिती दिली असता त्यांना सदर कार जानवली येथील अपघातातील असल्याची शंका आली। त्यानुसार चालक अवधूत धुमाळी याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने जानवली येथे दुचाकीला ठोकून घाबरून आपण घटनास्थळावरून पळ काढल्याचे सांगितले। याबाबत कार चालकावर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत।